या मित्रांनो, आज आपण या दसऱ्याला साजरा करण्यासाठी दसऱ्याचे नियम समजून घेऊया. आदिशक्तीचा पूर्ण उदय करायचा असेल तर आपण आपला अजेंडा फिक्स करूया. एका विशिष्ट हेतूसह, उद्दिष्टासह, उद्देशासह आपण दसऱ्याला सामोरं जाऊया. सगळ्यात पहिला अजेंडा कोणता? दसऱ्याचा पहिला अजेंडा कोणता असावा? आपलं डिफेन्सिव्ह स्किल डेव्हलप करा. अर्थात सुरक्षेचं कौशल्य वाढवा. हा पहिला अजेंडा. जो व्यक्ती आपलं चित्त प्रेमाने भरू इच्छितो किंवा प्रेमाने भरवून टाकतो, तो व्यक्ती स्वतःला आणि इतरांना सुरक्षित करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो. आईचं बाळावर प्रेम आहे. आई कितीही कष्ट उपसायला तयार आहे, पण माझा बाळ सुरक्षित असावा यासाठी आई खूप जास्त कष्ट उपसायला तयार आहे. तुमचा अजेंडा सुरक्षेचा. वाईस वर्सा. तुम्ही जेवढा अजेंडा सुरक्षेचा बाळगाल तेवढं तुम्ही प्रेमाने भरत जाल, आणि जेवढं तुम्ही स्वतः प्रेमाने भराल तेवढा तुमचा अजेंडा सुरक्षेचा असेल. म्हणून तुमचं कौशल्य कोणतं? तर सुरक्षेचं कौशल्य. फार गरजेचं आहे. स्वतःचं आणि इतरांचं दोघांचंही रक्षण तुम्हाला करता यायला हवं. हा तुमचा पहिला विजय आहे. तुम्ही तुमच्या कार्याद्वारे, तुम्ही तुमच्या संवादाद्वारे स्वतःचं रक्षण करू शकता का? प्रश्न पहिला. तुम्ही तुमच्या कार्याद्वारे, तुमच्या संवादाद्वारे इतरांचं रक्षण करू शकता का? दुसरा प्रश्न आहे. जेवढी विजयी लोक आपल्याला दिसत आहेत ना, ते सगळी विजयी लोक त्यांचं आणि त्यांच्या सहकार्यांचं रक्षण करत असतात. रतन टाटांचं नाव घ्या किंवा मग सुधा मूर्तींचं नाव घ्या, नारायण मूर्तींचं नाव घ्या. जो व्यक्ती स्वतःचं आणि आपल्या सहकार्यांचं रक्षण करू शकतो तो उद्योजक म्हटला जातो. तो व्यक्ती लोककल्याण करणारा फिलॉन्थ्रॉपिस्ट म्हटला जातो. तुम्ही स्वतःचं रक्षण आणि तुमच्या कुटुंबियांचं रक्षण करण्याचा अजेंडा बाळगताय का? कशाद्वारे? तुमच्या संवादाद्वारे आणि तुमच्या कार्याद्वारे. कार्य असंच निवडा, कार्य अशा पद्धतीने करा ज्या पद्धतीने त्या कार्यातून तुमचं आणि कुटुंबियांचं रक्षण होईल. निर्णय असे घ्या ज्याच्या मागे अजेंडा रक्षणाचा आहे. फक्तच माझं स्वप्न होतं आणि माझं स्वप्न पूर्ण व्हावं, पण रक्षण होणार आहे का? तू सुरक्षित असणार आहे का? तुझं चारित्र्य त्याच्याने जपलं जाणार आहे का? की हे सगळं टाइमिंग असणार आहे? नाही, ते लॉंग टर्म असलं पाहिजे. आयुष्यभर मला गालबोट लागता कामा नये. संधी साधू बनावं, आता कुणाला फसवून घ्यावं असा निर्णय काय कामाचा? नाही, मला रक्षणाचा अजेंडा बाळगला पाहिजे. मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या संवादाद्वारे आणि कार्याद्वारे रक्षण करू शकत असाल तुमचं, तुमच्या भावंडांचं, तुमच्या कुटुंबियांचं, तुमच्या शेजाऱ्यांचं किंवा तुमच्या सहकाऱ्यांचं, तुम्ही विजयादशमीच्या पहिल्या पाऊलाला जागलात. कारण विजय तुमचाच आहे. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयोभूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. संपूर्ण गीतेचा सार जो 700 श्लोकांचा
तो या एका छोट्याशा श्लोकामध्ये समाहित झाला आहे. आणि हा गीतेचा शेवटचा श्लोक आहे. हा स्पष्ट करतोय, आंधळ्या असलेल्या अर्थात बेहोश असलेल्या अशा धृतराष्ट्राला संजय, ज्याला इतक्यातच अगदी आत्ताच काही काळापूर्वीच दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे, तो दिव्यदृष्टी प्राप्त झालेला संजय सांगतोय की माझं स्पष्ट मत आहे, जिथे कृष्ण आहे आणि अर्जुन आहे, योगेश्वर कृष्ण आणि त्याचं सांगितलेलं ऐकणारा, त्या मार्गावर चालणारा, त्यासाठी तयारी दर्शवणारा अर्जुन आहे, तिथे श्री आहे, विजय आहे, विभूती आहे, तिथे विजयादशमी मित्रांनो. मग योगेश्वर कृष्णाचा योग काय आहे? पहिला योग आहे रक्षणाचा. कृष्णाला तुम्ही 5,500 वर्षापासून का पूजताय? का म्हणून जगात सगळ्यात जास्त मंदिरं कृष्णाची आहेत? कारण कृष्णाचा पहिला अजेंडा आहे रक्षण, आत्मरक्षण, चारित्र्य रक्षण, कामाचं रक्षण, समाजाचं रक्षण. त्याचा अजेंडाच होता यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवतु भारत. मी समाजाचं रक्षण करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी, स्थापना करण्यासाठी मी उपस्थित आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या कार्याद्वारे, तुम्ही तुमच्या स्वतःच्या संवादाद्वारे तुमच्या कुटुंबियांचं, सहकाऱ्यांचं, शेजाऱ्यांचं, तुमच्या भावंडांचं, तुमच्या नातेवाईकांचं रक्षण करण्यासाठी उभे राहा, सतत उभे राहा. टाइमिंग नव्हे ताईसाहेब, एका दिवसासाठी नव्हे. आयुष्यभर कंबर कसून जी स्त्री आपल्या संबंधितांचं रक्षण करण्यासाठी, स्वतःच्या चारित्र्याचं, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं, स्वतःच्या अस्तित्वाचं रक्षण करण्यासाठी उभी आहे, ती आदिशक्ती, ती प्रेमाने भरलेली माता, तीच भवानी, तीच जगदंबा, तीच लक्ष्मी, तीच सरस्वती. आणि भाऊसाहेब, जर तुम्ही रक्षणाचा अजेंडा बाळगला तर तुम्ही लक्ष्मीकांत, तुमच्या घरी आयुष्यभर लक्ष्मी, तुमच्यासोबत नेहमी भवानी, तुम्ही स्वतःच नारायण, तुम्ही स्वतः शिव, कारण नारायणी तुमच्यासोबत असेल. आदिशक्ती शिवासोबत असणार आहे. शिव कोण? जो शिव स्वतः कुठल्या गोष्टीत रमलेला नाही तरी सुद्धा आदिशक्ती त्याच्यासोबत. ज्याने वैराग्य धारण केलं तरी सुद्धा आदिशक्ती त्याच्यासोबत. प्रकृती, समस्त प्रकृती त्याच्यासोबत. हेच तर आश्चर्य आहे. आदिशक्तीची उपासना म्हणजे काय? प्रेमाची उपासना. आणि प्रेमाची उपासना म्हणजे काय? पहिला नियम घालून घ्यायचा, माझा अजेंडा रक्षणाचा, डिफेन्सिव्ह स्किल. मित्रांनो, चीन, तिबेट, जापान यासारख्या ज्या देशांनी बुद्ध धर्माला अगदी हृदयपूर्वक अंगीकारलं, त्यांनी त्यांचे खेळसुद्धा मार्शल आर्ट असो किंवा जुडो असो किंवा कुंगफू असो, त्यांनी त्यांचे खेळसुद्धा डिफेन्सिव्ह आर्ट म्हणून डेव्हलप केलेत. तुम्ही तुमच्या शरीराचं, स्वतःचं रक्षण कसं करू शकता? तुम्ही तुमच्या चारित्र्याचं रक्षण कसं करू शकता? तुम्ही देशाचं रक्षण कसं करू शकता? या सगळ्या गोष्टींना इम्पॉर्टन्स देऊन त्यांनी माणसामध्ये रक्षणाचा अजेंडा रुजवला आणि त्याच्यावर त्यांच्या संस्कृती उभारल्यात. म्हणूनच तर हिरोशिमा आणि नागासाकी सारख्या शहरांवर बॉम्ब हल्ला झाल्यानंतर सुद्धा जापान एवढी प्रगती करू शकला. अटॅक नाही करायचा आहे, आक्रमक नाही व्हायचं आहे, कोणाला रागवायचं नाही आहे, कोणाला परेशान करायचं नाही आहे, कोणाला लुबाडायचं नाही, पण डिफेन्स मात्र असा करायचा आहे, रक्षण असं करायचं आहे आपल्या कार्याद्वारे, संवादाद्वारे, की त्याच्या बळावर सगळे समर्थ व्हावेत आणि एक छान धर्म निर्माण व्हावा.
जापान सगळ्यात चांगलं उदाहरण. कोरोनाच्या काळामध्ये सगळं जग वेठीला धरलेलं असताना जापानने ऑलिम्पिक सारख्या महागड्या अशा खेळांना आपल्या देशात याच शताब्दीत आणि याच वर्षात यशस्वीरित्या निभावून दाखवलं. डिफेन्सिव्ह स्किल. जर आपल्याला आज खरोखर विजयी व्हायचं असेल तर विजयी होण्यासाठी पहिला नियम आपण बाळगूया, माझा विजय प्रेमाचा. आणि त्यासाठी पहिला नियम माझा डिफेन्सिव्ह स्किल वाढवणं. माझा उद्देश माझ्या जीवाचं आणि इतरांच्या जीवाचं, माझ्या जीवनाचं आणि इतरांच्या जीवनाचं, माझ्या जीवनोपयोगी गोष्टींचं आणि इतरांच्या जीवनोपयोगी गोष्टींचं रक्षण व्हायलाच हवं. फक्तच माझी स्वप्न पूर्ण व्हावीत म्हणून मी माझ्या पत्नीला वेठीला धरायचं का? हा माझा विजय का? फक्त प्रश्न करा स्वतःला. माझा हट्ट पूर्ण व्हावा म्हणून माझ्या पतीला वेठीला धरायचं का? आईवडिलांना, भावंडांना किंवा मग आपल्या मुलांना आपण त्यासाठी बळीचा बकरा बनवायचा का? हा विजय आहे का? फक्त विचार करा. नाही, तुमच्या आणि त्यांच्या जीवाचं, जीवनाचं, जीवनोपयोगी गोष्टींचं रक्षण होईल अशीच कार्य करा. ती दैनंदिन कार्य असावीत. असा संवाद साधा, तो दैनंदिन संवाद असावा. ॲग्रीड? किती लोकांना मान्य आहे त्यांनी हात वर करावा. थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद. मित्रांनो, ही खरी विजयादशमी. कारण प्रेम तुमच्या संरक्षणातून प्रकट होतं. प्रेम आक्रमणातून प्रकट होत नाही, कधीच होत नाही. जेवढे तुम्ही डिफेन्सिव्ह असाल ना, तेवढे तुम्ही प्रेमळ बनत जाता. आणि जेवढे ॲग्रेसिव्ह बनत जाता ना, आक्रमक होत जाता ना, तेवढे तुम्ही इतरांच्या भल्याचा, इतरांच्या मनाचा, इतरांच्या भावनांचा, इतरांच्या विचारांचा मुळीचही विचार करत नाही. तुम्हाला दिसतं फक्त आक्रमण. बस तलवार उपसा, बंदूक काढा, हातात एखादा मोठा दांडा घ्या आणि आक्रमण करा. मग कोणाचा पाय तुटतोय का, कोणाचा हात तुटतोय का, तुम्हाला काय घेणं देणं आहे? काय होतंय ते? पण स्वतःचं संरक्षण करता करता इतरांचंही संरक्षण व्हावं हे तुम्हाला आपोआप वाटायला लागतं. हाच तर फरक आहे. हाच फरक आहे. कृष्णाने त्याच्या जीवनात युद्ध स्वतःहून केली नाहीत. आणि जेवढी युद्ध झालीत तेवढी सगळी युद्ध समाजाचं रक्षण व्हावं, पीडितांचं रक्षण व्हावं, त्यांना मुक्ती मिळावी म्हणून झाली आहेत. अन्यथा फक्त विचार करा, बकासूर होता, धेनुकासूर होता, अघासूर होता, पूतना होती, यांना मारण्यासाठी कृष्ण गेला नाही. ते स्वतः तिथे कृष्णापर्यंत पोहोचत गेलेत. कंसाला मारण्यासाठी सुद्धा कृष्ण गेला नाही. कंसाने आग्रह करून, छळ कपट करून कृष्णाला त्याच्याकडे बोलवून घेतलं, अक्रूराला पाठवून. हेच तर आश्चर्य आहे. आक्रमण तुमच्यासाठी नाहीच. आयुष्यभरात एक अजेंडा पक्का करून टाका, आक्रमण नाही. तुम्हाला कितीही त्रास हो, मित्रांनो, कितीही कष्ट उपसावे लागोत, कितीही तुम्हाला आव्हानं पेलवण्याची गरज पडो, तुम्ही एक मनात पक्क करून टाका, आक्रमण करणार नाही. पण संरक्षण मात्र 100% करेल. त्याला म्हणायचं प्रेम.
प्रेमाचा अर्थ हा नाही आहे की कोणीतरी यावं आणि आपल्याला लुबाडावं, कोणीतरी यावं आणि आपल्या छातीवर बसून आपल्यावर घाव घालावेत, कोणीतरी यावं आणि आपल्याला त्रास द्यावा. नाही, त्याचा अर्थ प्रेम नाहीच आहे. जर तुमच्या अंगावर कोणी येतंय आणि तुम्हाला त्रास देतंय आणि तुम्ही स्वतःला सुद्धा वाचवत नाही, आत्मरक्षण सुद्धा करत नाही, तर तुम्ही इतरांचं रक्षण काय कराल? जो स्वतःचंच रक्षण करायला तयार नाही, तो कुटुंबियांचं रक्षण काय करणार? तो देशाचं रक्षण काय करणार? तो समाजाचं रक्षण काय करणार? तो निसर्गाचं रक्षण काय करणार? तो प्रकृतीचं रक्षण काय करणार? थांबा, तुमच्या अंतरंगात हे डिफेन्सिव्ह स्किल रुजू द्या. अजेंडा आहे हा. तुमचा हा उद्देश असला पाहिजे. फक्तच गरज पडली त्यावेळेस मग मी पण जरा दाखवून देईल. नाही नाही नाही. फक्तच गरज भासली त्यावेळेस मी पण मग माझा फणा बाहेर काढेल. नाही नाही नाही. हा अजेंडा रुजू द्या. सकाळी उठल्यापासनं अगदी रात्री झोपेपर्यंत दररोज जर तुम्ही स्वतःला संकल्पित केलं की आजचा दिवस माझा संरक्षणाचा दिवस आहे, मी आज दिवसभर माझ्या आणि माझ्या संबंधितांचं रक्षण करणार, त्यांच्या चारित्र्याचं, माझ्या चारित्र्याचं, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं, माझ्या व्यक्तिमत्वाचं, अर्थात त्यांच्या माझ्या जीवाचं, जीवनाचं आणि जीवनोपयोगी गोष्टींचं रक्षण करणार, माझ्या कार्याद्वारे, माझ्या संवादाद्वारे. दॅट्स ऑल. तुमचा दसरा सफल होण्याची सुरुवात झाली. तो स्टार्ट आहे. आता यातून लोक तुम्हाला काय भरभरून प्रेम देणार आहेत आणि काय तुम्हाला रिटर्न गिफ्ट मिळणार आहे ते काही आकड्यात मोजता येणार नाही साहेब. एका कंपनीच्या सीईओने त्या कंपनीतल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं रक्षण करण्याचं ठरवलं, मॅनेजमेंटचं रक्षण करण्याचं ठरवलं, लाभार्थींचं रक्षण करायचं ठरवलं. त्याला काय मिळेल हे तर कोणालाच माहिती नाही आहे. निराकारातून काय साकार होईल आणि केवढं साकार होईल हे कोणी सांगावं हे ब्रह्मदेव पण सांगू शकत नाही. बघा, मान्य असेल तर हे कसं कोणी सांगावं? हे काय विधी लिखित आहे का? नाही. विधीचं विधान फक्त एवढंच आहे, तुम्ही रक्षणासाठी उभे राहा, एवढंच विधान केलंय. पुढे काय होईल हे कोणालाच माहिती नाही. शिवाजी महाराजांनी रक्षण करायचं ठरवलं, स्वतःचं, कुटुंबियांचं, शेजाऱ्यांचं, मित्रमंडळींचं, नातेवाईकांचं, भावंडांचं, पूर्ण राज्यामधल्या सगळ्या नागरिकांचं, मराठमोळ्यांचं, मानवाचं, स्त्रियांचं, सगळ्यांचं रक्षण करायचं ठरवलं. आणि शिवाजी महाराजांना काय मिळालं आणि किती मिळालं हे कोणी सांगावं? शिवाजी महाराजांचं भाग्य कोण सांगू शकलं असतं? कोणतीही गोष्ट घडण्या अगोदर जर तुम्ही विधीचं विधान समजू शकलात तर तुम्ही स्वतः त्या स्टेटला पोचता ज्या स्टेटला ईश्वर वास करतो. तेवढं ऐश्वर्य सगळं तुमचं. फक्त तुमचा रक्षणाचा अजेंडा ठेवा. नंबर 1 तुमचा अजेंडा रक्षणाचा. विजयादशमीचं पहिलं पाऊल. तयार आहात का? तयार असाल तर एकदा संमती द्या कृपया. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. नंबर 2 दुसरं पाऊल उचलूया. दुसरं पाऊल आहे आयुष्यावर प्रेम करा आणि आयुष्यभर कार्यकर्ताच बनून राहा. आयुष्यावर प्रेम करा आणि आयुष्यभर कार्यकर्ताच बनून राहा.
हे मोठं आश्चर्य आहे. आयुष्यभर कार्यकर्ता बनायचं आहे म्हणजे साधारण जीवन जगायचं आहे. ज्या व्यक्तीची असाधारण होण्याची अभिलाषा असते तो व्यक्ती आपल्या कार्याला महत्त्व देत नाही, आणि जो व्यक्ती कार्याला महत्त्व देतो तो व्यक्ती असाधारण बनण्याची अपेक्षा करत नाही. कारण कार्य करणारा व्यक्ती, कार्यकर्ता हाच सदैव त्याच्या कार्यात तत्पर असतो, आणि त्याला जरी इतर लोक असाधारण समजत असले, त्याच्याजवळ खूप गोष्टी जमा झालेल्या दिसत असल्या, त्याच्या मिळकती आणि त्याच्या संपत्ती आणि त्याचं नाव आणि त्याचं ग्लॅमर आणि त्याची इमेज, ह्या सगळ्या गोष्टी जरी मोठ्या दिसत असल्या, त्या इतरांना वाटत असता, पण तो मात्र स्वतःला साधारणच मानत असतो आणि कार्यातच तो सतत स्वतःला समर्पित करत असतो. म्हणूनच तो तेवढा महान बनत असतो. आयुष्यभर कार्यकर्ता बनून राहणं म्हणजे आयुष्यभर स्वतःला साधारण जीवन जगण्यासाठी तयार करणं आहे. याला म्हणतात प्रेम. तुम्ही पाहिलं का? तुमच्या घरी कार आली आणि तुम्ही स्वतःला असाधारण समजायला लागले म्हणजे शेजाऱ्यांकडे पाहायला तयार होत नाही ज्यांच्याकडे सायकल असते. मग तुमच्यात प्रेम झालं का उत्पन्न? उलट तुमचं प्रेम जे कालपर्यंत होतं ते आता आटलं. का आटलं? तुम्ही म्हणता कार आली म्हणून. नाही, कार तर निमित्त होती. तुम्ही स्वतःला असाधारण समजायला लागलात आणि शेजारच्यांना साधारण समजताय म्हणून तुमचं प्रेम आटलं. माणूस म्हणतो ना, पैसा आला म्हणजे अहंकार येतो. का येतो? कारण सोपं आहे, तो स्वतःला असाधारण समजायला लागतो. तुम्ही आणि तुमची वैर्ग मैत्रीण, ताईसाहेब, दोघी जणी एका बेंचवर बसायच्या आणि तुम्ही चांगल्या मेरिट आल्यात आणि तिचं बिचारीचं थोडंसं काय असेल ते असो, पण ती ॲव्हरेज राहिली. तिला 50% मिळाले आणि तिने मग एका सर्वसाधारण कॉलेजमध्ये ॲडमिशन काय घेतली आणि तुम्हाला नीटमध्ये चांगलं प्रिपेअर करता आलं आणि तुम्ही डॉक्टर बनलात. आता तुम्ही स्वतःला डॉक्टर समजताय आणि ती फोन करते की माझा नातेवाईक आहे, माझ्यावर वेळ नाही गं आणि मला पुन्हा पुन्हा फोन करत जाऊ नकोस, त्यांना पाठवून दे हॉस्पिटलमध्ये, जर वेळ मिळाला तर मी बघून घेईन, ठीक आहे. ठेवला फोन. आता ताईसाहेब, ती तुमच्या बेंचवर शेजारी बसणारी 4 वर्ष तुझ्यासोबत होती ग बाई, आणि तुम्ही डॉक्टर झालात. ती डॉक्टर झाली नाही, ती सर्वसाधारण घरची राहिली, सर्वसाधारण घरातच तिला दिलं गेलं आणि ती तिचं सर्वसाधारण जीवन जगते आहे. पण ती दिवसभर स्वतःला कार्यमग्न ठेवते आहे. तिचं प्रेम तिच्या पोरांवर जास्त आहे, तिचं प्रेम सगळ्यांवर जास्त आहे, म्हणून तिने प्रेमाची, तिच्या अंतरंगातली ती भूक म्हणून तिने तुला फोनसुद्धा केला. पण असाधारण समजून तू फक्त डॉक्टर राहिलीस, प्रेमळ मैत्रीण म्हणून राहिली नाहीस. तुमचं प्रेम आटलं कुठे? तुमच्या प्रेमाला कात्री कुठे लागली? आदिशक्तीची उपासना करायला निघाला होतात. कसला दसरा, कसली विजयादशमी? तुम्ही फक्त डॉक्टर राहिलात. तुमच्याकडे फक्त पैसा, तुमच्याकडे फक्त हॉस्पिटल, तुमच्याकडे फक्त कंपाऊंडर आणि तुमच्याकडे फक्त पेशंट्स, पण तुमच्याकडे प्रेम नाही. कारण तुम्ही स्वतःला असाधारण समजता आहात, साधारण नाही. पण तुम्ही डॉक्टर बना किंवा इंजिनियर, तुम्ही शास्त्रज्ञ बना किंवा मोठे व्यावसायिक, तुम्ही मोठे नेता बना किंवा समाजसेवक, तुम्ही काहीही बना ना, तुम्ही काहीही बना. जर तुम्ही स्वतःला कार्यकर्ता समजत असाल आणि आयुष्यभर मी कार्यकर्ताच राहीन एवढा जर अजेंडा बाळगत असाल, तर तुम्ही स्वतःला असाधारण समजण्याची चूक करणार नाही. तुम्ही कार्यकर्ता आहात म्हणून तुम्ही साधारण आहात. जेव्हा साधारणतेच्या भूमिकेतून जाल तेव्हा तुमचं प्रेम आटणार नाही,
हेच तर आश्चर्य आहे. राम राजा असूनही साधा राहायला तयार आहे. कृष्ण सम्राट असूनही साधारण राहायला तयार आहे. तुमच्यातला साधारणपणा पहिले, मग साधेपणा. आहे ना आश्चर्य? आणि साधारणपणा केव्हा असतो? मी साधारण कार्यकर्ता आहे हे तुम्ही तुमच्या अंगी रुजवता तेव्हा. ताईसाहेब, तुमच्या स्वतःचं तर सोडा, पण तुमचा मुलगा, नुसता तुमचा मुलगा स्पर्धेत विनर होतो आणि तेवढाच तुम्ही असाधारण स्वतःला समजायला लागता की एका असाधारण मुलाची मी असाधारण आई आहे. आणि आतापर्यंत तुमच्या शेजारी तुमच्या रांगेत उभी असलेली तुमच्या मुलाच्या स्पर्धकाची ती आई तुमची मैत्रीण जरी असेल तरी देखील तुमच्या असाधारणतेच्या आविर्भावामध्ये तुमचं प्रेम आटलेलं असतं. ॲग्रीड ऑर नॉट? ही फार क्षुल्लक गोष्ट आहे का? नाही, ही दसऱ्याशी संबंधित गोष्ट आहे. तुमच्या अंतरंगात प्रेम परिपूर्ण व्हावं, प्रेमाचा पूर्ण उदय व्हावा, तरच तुम्हाला दसऱ्याचं सोनं वाटण्याचा अधिकार आहे. नसेल तर नका वाटू ना. आपट्याची पानं कशाला देताय? दुर्लक्षित झालेल्या झाडाला सुद्धा सोन्याचं प्रतीक मानलं गेलं. इथपर्यंतची मजल मारली गेली त्या प्रेमामुळे. आणि ते प्रेम जर तुमच्यात नाहीये तर तुम्ही कशाला भेटताय? आहे ना? भगवान बुद्ध एका गावातून चालले होते आणि त्या गावातल्या लोकांना शेवटी निरोप देताना भगवान बुद्ध त्या लोकांना म्हणाले, जमे रहो, जमे रहो, ह्याच गावात राहा, कल्याण हो, कल्याण हो, ह्याच गावात राहा, सेटल व्हा, सेटल व्हा. पुढच्या गावात गेले. त्या गावातल्या लोकांना निरोप देताना बुद्ध म्हणाले, पैरों में चक्कर लगे, बस घूमते रहो, घूमते रहो, फिरत राहा, भटकत राहा, भटकत राहा. त्यांचा शिष्य होता आनंद. त्या आनंदाला आश्चर्य वाटलं, कारण सगळं कॉन्ट्रॅडिक्टरी वाटत होतं. आनंदाने बुद्धाला विचारलं, थोडं पुढे चालत असताना, भंते मला एक गोष्ट कळली नाही. म्हणे, काय रे? ज्या गावात आपण पहिल्यांदा गेलो त्या गावातली लोक डाकू, बदमाश, लुटणारी, फसवणारी, व्यसनाधीन, त्या लोकांना चांगला आशीर्वाद देतात, सेटल व्हा, सेटल व्हा, जमे रहो, इथेच राहा, इथेच राहा. आणि ज्या गावातली लोक प्रेमळ, ज्या गावातली लोक चांगली, परोपकारी, एकमेकांचं कल्याण करणारी, आणि त्यांना म्हणतात भटकत राहा, भटकत राहा. त्यांना तुम्ही शाप दिला की काय? नाही रे बाबा, शाप कसला? जी लोक खराब प्रवृत्तीची, ती लोक जास्त लोकांमध्ये कशाला पसरावीत? ते तिथेच बरेत. तो गाळ तिथेच बरा, तो सेटल झालेला बरा, वरचं पाणी तरी पिता येतं. तो बाकीच्याला एक गढूळ करून टाकायचा. आणि जी लोक चांगलीच आहेत, मुळात परोपकारी आहेत, प्रेमळ आहेत, चांगल्या हृदयाची आहेत, ती भटकायलाच हवीत, ती सगळ्यांमध्ये मिसळायलाच हवी. संतांनी भटकायचं, डाकूंनी आपल्या कोपऱ्यातच राहायचं, बरं असतं. थोडा विचार करा मित्रांनो. दसरा सगळ्यांना भेटी देण्याचा आहे आणि अंतरंगात मात्र असाधारणतेचा अहंकार आलेला आहे, प्रेम आटलेलं आहे. आणि कशाच्या भेटी देत आहे? काय दागिने आणले ते दाखवायला? काय नवीन 10,000ची साडी आणली ते दाखवायला? नवीन कार आणली बघ, मर्सिडीज आहे, दाखवायला? काय? थोडं नीट लक्षात घ्या. दसऱ्याचं हे दुसरं महत्त्वाचं तत्व, या नियमाचं पालन करावंच लागेल. मी आयुष्यभर कार्यकर्ताच राहीन, साधारणच राहीन. मला असाधारण अशी खुर्ची नकोय. असाधारण सिंहासन
सोन्याचं सिंहासन तुलाच असू दे रे बाबा. आमची कामाची खुर्ची बरी, लाभाची खुर्ची नको, मानाची खुर्ची नको, तुझ्याजवळच ठेवते. असू दे. झाला तुमचा दसरा सफल, तुमचा विजय झाला. विजय कोणाचा? विजय त्याचा ज्याचं डिफेन्सिव्ह स्किल अर्थात संरक्षणाचं कौशल्य विकसित झालेलं आहे, त्याचा विजय. विजय कोणाचा? जो आयुष्यभर सर्वसाधारण बनून राहायला तयार आहे, कार्यकर्ताच म्हणून आपलं नाव रोशन करायला तयार आहे, तो व्यक्तिमत्व त्याचं. आई रिटायर्ड होते आहे, चूक. आई असाधारण बनायला चालली आहे. सासू रिटायर्ड होते, चूक. असाधारण बनायला चालली. सासू आहे ना आता, ती काम करेल तर कसं? पण जी सासू साधारण राहायला तयार आहे, जी लाभाच्या खुर्चीवर बसायला तयार नाही, जी कार्यकर्ता म्हणून राहायला तयार आहे, ती सासू नाही, ती आईच बनणार आहे. आणि आई बनणं हे किती कौतुकाचं असतं हे सगळ्या आईंना माहिती आहे. उगाच प्रमोशन मिळवायच्या ऐवजी डिमोशनकडे कशाला जात आहे? आई झालात ना, माय झालात ना, आता माऊली बना. मायपेक्षा मोठी माऊली. जिने जन्म दिला ती माय, आणि जिने जन्म दिला नाही पण जन्मदात्री एवढं प्रेम केलं ती माऊली. म्हणून सासूपेक्षा माऊली बनणं कधीही चांगलं राहील. प्रेम जर अंतरंगात भरून वाहत असेल आणि प्रेम शिंपडू शकत असाल तर माऊली बनाल. अन्यथा कसला दसरा तुमचा? दसरा आणि हातपाय पसरा. का पसरा? फक्त रडत राहा, ओरडत राहा, चिडत राहा, भांडत राहा, तक्रारी करत राहा, दोष देत राहा, आरोप करत राहा. कसला दसरा? सॉरी बरं, तुम्ही म्हणाल काय तुमचं प्रेम आटलं की काय असं बोलताय भलतं काही. लक्षात घ्या, जिथे जिथे प्रकाश तिथे तिथे अंधाराला अस्तित्वच कुठे आहे, आणि जिथे प्रकाशाची अब्सेन्सी तिथे अंधाराशिवाय दुसरं काय. जिथे जिथे प्रेम तिथे तिथे सर्वसाधारण जीवन असणार आहे. तुम्ही असाधारणपणा दाखवण्याचा प्रयत्न केलाच समजा, बघ माझ्याकडे काय, गेलात तुम्ही. ठेव तुझ्याचकडे ते. असेल तुझ्याकडे विमान, ठेव तुझ्याचकडे. आमची सायकल बरी, आणि नाही सायकल असेल तर आमचं पायी पायी चालणं बरं. 1 2 1 2. ठेव तुझंच तुझ्याजवळ. दसरा काय आहे? सीमा ओलांडण आहे, सीमोल्लंघन. तुमच्या सीमा कशाच्या? तुमच्या मानसिकतेच्या सीमा आहेत. आणि तुमची मानसिकता काय? आक्रमण करण्याची. तुमची मानसिकता काय? असाधारण बनण्याची. या मानसिकतेला आळा घाला, त्या सीमेचं उल्लंघन करा, त्या सीमेला ओलांडा, त्याच्या बाहेर पडा. झालं, तुमचा विजय झाला. विजयादशमी तिथे आहे जिथे सीमोल्लंघन आहे. ॲग्रीड? हेच तर आश्चर्य. पण त्या तत्वापर्यंत आम्ही पोचलोच कुठे? फक्त कवायती करणारे. चूक. बस, तिसरा शेवटचा नियम. त्या अगोदर मला संमती तरी द्या. किती लोक साधारण जीवन जगायला, कार्यकर्ता बनून राहायला तयार आहे? त्यांनी हात वर करावा. थँक्यू थँक्यू थँक्यू. मी खात्रीने सांगतो मित्रांनो, तुमची मुलं कधी पारखी होणार नाहीत, आईपासनं बाबांपासनं. आणि तुम्ही मुलं असून सुद्धा कधी त्यांच्या प्रेमाला पारखे होणार नाही. सासू बनूच नका ना, माऊली बना. तुमच्या मुलांपासून तुमचा घात झाला का कधी? नाही. जेव्हा तुम्ही सासू बनलात ना, तेव्हा घात व्हायला सुरुवात झाला. सुनेचे तर सासू होतात तुम्ही, मुलाचे थोडी होते. पण सुनेचं पारडं भारी पडलं आणि मुलगा पण त्या साईडला चालला गेला. जणू काही सुनेची पण सासू आणि मुलाची पण सासूच. सासू सारख्या सूचना. सासू
सून, सूचना नको, सून. विचित्र आहे हे. पण माऊली, आहा, मायपेक्षा मोठी माऊली. जन्म दिला नाही पण माझ्यावर उदंड प्रेम करते हो. उदंड प्रेम करते म्हणजे स्वतःला कार्यकर्ता समजते, स्वतःला साधारण समजते, असाधारण नाही. आणि माझं रक्षणसुद्धा करते. जिंकलात, विजयादशमी. तिसरा महत्त्वाचा नियम, शेवटचा नियम, क्षणविजय मिळवा. प्रत्येक क्षणाला विजयीच व्हा. हा तिसरा महत्त्वाचा आणि शेवटचा नियम आहे. तुमच्या दसऱ्यासाठी, विजयादशमीसाठी हा राखीव नियम. क्षणविजय मिळवा. आयुष्यात लक्षात ठेवा, आयुष्य क्षणभंगूर. की आयुष्य क्षणविजयाचं. विचार करा, थोडा पॉज घेतोय. आयुष्य क्षणभंगूर की आयुष्य क्षणविजयाने भरलेलं. तुमच्या हातात आहे. काही गोष्टी आहेत ज्या क्षणभंगूर आहेत. आल्या काय आणि गेल्या काय. आकाशातले काळे ढग क्षणभंगूर आहेत. निळे ढग तेही क्षणभंगूर आहे. आणि पांढरे ते सुद्धा क्षणभंगूर आहेत. आले क्षण, गेले क्षण. आले ढग, गेले ढग, निवळले ढग, पुन्हा आकाश. अगदी तसंच सुख क्षणभंगूर, दुःख क्षणभंगूर. आलं सुख, फार उत्तेजित होण्याची गरज नाही आहे. गेलं सुख, आलं दुःख, फार विचलित व्हायची गरज नाही आहे. ते क्षणभंगूर आहे. मान मिळाला, क्षणभंगूर आहे. अपमान झाला, क्षणभंगूर आहे. सगळंच क्षणभंगूर आहे ना. तुमचा मान असो, अपमान असो, तुमचं दुःख असो, तुमचं सुख असो, तुमची धावपळ असो, तुमची विश्रांती असो, सगळं क्षणभंगूर आहे. ह्या गोष्टी कुठे टिकल्या आहेत? मग त्या गोष्टींवर तुम्हाला फार गर्व करण्याची गरज कुठे आहे? बस, हे सुख कसं धरून ठेवावं असं वाटतं. बस, हे सुख सुटताच कामा नये. कसं धरू शकाल तुम्ही? तुमच्या मुठीत हवा धरून तर दाखवा. पाणी तरळ आहे, तेच धरता येत नाही. हवा तर एवढी तरळ आहे, ते तर मुळीच धरता येत नाही. मूठ उघडल्याबरोबर हवा गायब, मूठ बांधल्यावर कुठे काय दिसतंय? अगदी तसंच आहे मित्रांनो. तुम्ही तुमचं सुख मुठीत धरून ठेवू शकत नाही. तुमचं दुःखसुद्धा धरू शकत नाही. तुमचा मान धरू शकत नाही, अपमान धरू शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी क्षणभंगूर आहे. त्याच्यात अडकूच नका. क्षण विजय मिळवा. प्रत्येक क्षणाला विजयी व्हायचं असेल तर प्रत्येक क्षण तो संकल्पाचा. आयुष्यभर फक्त तुमचे सगळे क्षण संकल्पांनी भरलेले असले तरच तुम्ही ते संकल्प मुठीत धरून ठेवू शकता. तुमचं सुख धरता येत नाही, तुमचं दुःख धरता येत नाही, मान धरता येत नाही, अपमान धरता येत नाही, पण संकल्प मात्र मुठीत धरून उभं आयुष्य जगता येतं. प्रत्येक क्षण संकल्पाचा क्षण. त्याला म्हणतात क्षणविजयी होणं. विजयादशमीसाठी तुमच्या प्रत्येक क्षणावर तुमचा विजय असला पाहिजे. बघा, मान्य असेल तर संकल्प केलाय ना चित्ताला प्रेमाने भरण्याचा, इतरांवर प्रेम शिंपडण्याचा, आयुष्यभर स्वतःचं आणि इतरांचं रक्षण करण्याचा. संकल्प केलाय ना आयुष्यभर कार्यकर्ता राहण्याचा. बस, हा प्रत्येक क्षणाला जागा ठेवा. जोपर्यंत तुमचा संकल्प जागा आहे तोपर्यंत तुमची विजयादशमीच आहे.
तोपर्यंत दसराच आहे. 365 दिवस दसरा, आयुष्यभर दसरा. त्या एका दिवसाची काय वाट बघता? प्रत्येक क्षण तुमचा आहे, प्रत्येक क्षण विजयाचा आहे, कारण विजय तुमचा आहे, कारण प्रत्येक क्षण संकल्पाचा, प्रत्येक क्षण संकल्पाचा. क्षणभंगूर असं आयुष्य हवंय की क्षणविजयी आयुष्य हवंय? ठरवून घ्या. किती लोकांना वाटतंय माझं आयुष्य क्षणविजयी असावं, प्रत्येक क्षण विजयाचा असावा? त्यांनी संकल्पाला आपल्या मुठीत धरायचा प्रयत्न करा. बस, झाकली मूठ संकल्पाची. आजपासून नवीन म्हण तयार करा, झाकली मूठ संकल्पाची. बाकी सगळे षडयंत्र आहे. मूठ बंद करून लोकांना माहिती नको देऊ, माहिती होऊ नका देऊ. बरं, काय आपल्या मुठीमध्ये, आपल्या घरात काय आहे काही सांगू नका, उंबरठ्याच्या बाहेर जाऊ देऊ नका. तुम्ही काय जाऊ देणार नाही, तुमचा चेहराच सांगतो. तुम्ही बाहेर तर निघा, तुमचे एक्सप्रेशन, तुमचे प्रेझेंटेशन आम्हाला सगळं कळतं. जग फार हुशार आहे, कारण त्यांच्या घरातही तेच चालत असतं ना. तुम्ही कोणते वेगळे आहात? घरोघर मातीच्या चुली. तुमचा चेहरा सगळं काही सांगत असतो, तुमची बॉडी लँग्वेज सगळं काही सांगत असतं. तोंड उघडावंच लागतं असं थोडीच आवश्यक आहे. एवढे थोडी खुळेत लोक. ॲग्रीड? झाकली मूठ संकल्पाची. तुम्ही पण संकल्पित राहा, तुमच्या मुलाबाळांना संकल्पितच व्हायला लावा. बाकी काही बघू नका. सर, ताईसाहेब, काही बघू नका. जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, शेजारी पाजारी काही बघू नका. सगळे तुमचे. अवघे विश्वची माझी घर. सगळे तुमचे होऊन जातील. काही रंग राहत नाही, काही रूप राहत नाही, काही वय राहत नाही. सगळं क्षणभंगूर आहे हो, सगळं क्षणभंगूर आहे. टिकतो तो फक्त एकच संकल्प. शिवबा असताना सुद्धा तोच संकल्प होता, शिवाजी असताना तोच संकल्प होता, आणि छत्रपती असताना तोच संकल्प होता. आणि या संकल्पाचा हा धनी जाणता राजा म्हणून आज तुमच्या हृदयात आहे. विजयादशमी त्यांची. सोनं त्यांनी लुटावं. सोनं लुटणं म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, प्रेम लुटणं आहे. आजचा दसरा तुमच्या हातात आहे. सीमोल्लंघन केलं तरच दसरा, आणि सीमोल्लंघन करायचं असेल तर तुमच्या मानसिकतेच्या सगळ्या सीमा ओलांडा. पहिली जी खराब मानसिकता, रुग्ण मानसिकता, सगळ्यात चुकीची मानसिकता, आक्रमक होण्याची, दुसऱ्यांवर ॲग्रेशन करून अधिकार जमवण्याची. तुमच्यावर कोणी अधिकार जमवलेला चालतोय का? नाही ना. मग पहिले ती सीमा बाहेर, त्या सीमेच्या बाहेर या. नंबर 2, असाधारण व्हायचं आहे, इतरांपेक्षा इतका ग्रेट की लोकांनी तोंडात बोटं घातली पाहिजे. नाही, ही घाणेरडी, अतिशय वाईट, बुरसटलेली विचारसरणी आहे. ह्या सीमेला ओलांडा. सर्वसाधारण राहा, कार्यकर्ता राहा, आयुष्यभर आपल्या कार्यामध्ये समर्पित व्हा. ॲग्रेसिव्ह न होता डिफेन्सिव्ह व्हा. रक्षण करा स्वतःचं, इतरांचं, त्यांच्या जीवाचं, त्यांच्या जीवनाचं, त्यांच्या जीवनोपयोगी गोष्टींचं, आपल्या कार्याद्वारे, संवादाद्वारे. आणि तिसरं महत्त्वाचं, क्षणभंगूर गोष्टींमध्ये क्षण घालवू नका. सुख, दुःख, मान, अपमान या गोष्टींमध्ये अडकून पडू नका. बस, क्षणविजयी होण्याचा संकल्प, आणि हा संकल्पच क्षणविजयी बनवतोय. हा संकल्पित राहा. प्रत्येक क्षणाला संकल्पाला जागवा. आपणा सगळ्यांना विजयादशमीच्या पुन्हा पुन्हा शुभेच्छा.
आजसाठी एवढंच. आणि ही विजयादशमी, ही नवरात्र, हा दसरा आयुष्यभर आपल्यासाठी अविस्मरणीय राहो म्हणून आज दिवसभर ह्या तिन्ही प्रयोगांसह आज सीमोल्लंघन करूया. दिवसभर सीमा ओलांडत राहूया. मानसिकतेच्या सीमेच्या बाहेर येऊन तर बघा. आणि जर आज तुमचा दसरा सफल झाला ना, तुम्ही जिंकलात ना, तर खरोखर ईश्वराला धन्यवाद देऊन टाका. थँक्यू गॉड, थँक्यू. हे ईश्वरा, हे भगवंता, खूप खूप धन्यवाद. ईश्वराची कृपा झाली, आशीर्वाद मिळाला आणि मला दसरा कळला. कृतज्ञ रहा. थँक्यू गॉड, थँक्यू. आपणा सगळ्यांना विजयादशमीच्या पुन्हा पुन्हा शुभेच्छा. आपल्या कुटुंबियांना सुद्धा शुभेच्छा.